हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय चॅनल. टुडे वी लर्न क्लास 8 मॅथ्स. त्यामधील आज आपण प्रॅक्टिस सेट 10.2 हा कंप्लीट करून घेणार आहे. यामध्ये आपल्याला डिव्हायडेशन सांगितलेलं आहे आणि कोइशंट आणि रिमाइंडर लिहायचं सांगितलेलं आहे गिव्हन एक्झाम्पलचे. ओके, आपण जे मागील प्रॅक्टिस सेट सॉल्व केलेला आहे 10.1 त्यामध्ये आपल्याला असेच काही प्रॉब्लेम्स दिलेले होते डिव्हाइड करण्यासाठी. ते आपल्याला मोनोमियलमध्ये दिलेले होते. इथे आपल्याला बायनॉमियल आणि पॉलिनॉमियल दिलेला आहे. ओके, आणि त्याचप्रमाणे आपल्याला हा पण प्रॅक्टिस सेट सॉल्व करायचा आहे आणि हा प्रॅक्टिस सेट पण तितकाच इझी आहे जितका आपण आधी सॉल्व केलेला होता प्रॅक्टिस सेट 10.1. ओके, चला तर मग आता प्रॅक्टिस सेट 10.2 सॉल्व करूया. फर्स्ट एक्झाम्पल इथे आपल्याला दिलेला आहे. जे पण हे आपल्याला दिलेले हे पॉलिनॉमियल आहेत आणि डिव्हायडेशनला आपल्याला बायनॉमियल टर्म दिलेली आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे डिव्हायजन फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं आहे. बघा, इथे लिहायचं आहे y + 4, इथे लिहायचं आहे y² + 10y + 24. ओके, आता इथे एक्सप्लेनेशनमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, जे पण आपल्याला इथे बायनॉमियल टर्म दिलेली आहे y + 4 याला आपण कोणत्या टर्मने मल्टिप्लाय करणार आहे की आपल्याला फर्स्ट टर्म मिळणार y². ओके, याच्यामध्ये आपल्याला 3 टर्म दिलेले आहे, 1 2 3 टर्म. 3 टर्म आपण 1 बाय 1 डिवाइड करणार आहे. मग y + 4 ला आपण कशाने मल्टिप्लाय करू शकतो की आपल्याला y² मिळणार आहे. तर y ला आपण y ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला y² मिळणार. ठीक आहे, बघा जसं आपण 10.1 प्रॅक्टिस सेटमध्ये बघितलं होतं की इथे एक रूल अप्लाय करायचा असतो, a⁴m प्लस इंटू a⁴n इज इक्वल टू a⁴m + n. म्हणजे जे व्हेरिएबलची पॉवर असते त्यांना आपल्याला मल्टिप्लिकेशनमध्ये ॲड करायचं असते. आता y इंटू y आलं तर y इंटू yच येणार आहे आणि ह्याची पॉवर 1 असते, yची पॉवर 1, 1 + 1 पॉवर 2 येणार आहे. ओके, आता ह्या y ने आपण y ला मल्टिप्लाय केलं तर y² आलेला आहे. आता परत आपल्याला y ने 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे इथे +4y येणार. आता आपल्याला आपण कशाने मल्टिप्लिकेशन केलं, y ने, म्हणून आपल्याला कोइशंटमध्ये y राईट करायचं आहे आणि जे पण आपल्याला इथे टर्म मिळालेली आहे ती टर्म आपण इथे राईट करून घ्यायची, y² + 4y. आता याची मायनस करायची आहे. इथे आपल्याला बघायचं आहे की y ला साईन प्लस आहे, 4y ला साईन पण प्लस आहे. इथे मायनस साईन आहे, मायनस इथे प्लस आहे, मायनस प्लस इथे मायनस साईन येईल आणि परत हा मायनस आणि हा प्लस इथे परत मायनस साईन होईल, म्हणजे याचे साईन चेंज होतील. आता आपल्याला मायनस करायची आहे y - y 0 आणि इथे प्लस मायनस मायनस होईल, म्हणजे 10 - 4 6y आणि याच्यामध्ये ग्रेटर डिजिट कोण आहे, 4 आहे की 10 आहे, म्हणजे 10 डिजिटचं साईन आपल्याला इथे द्यावं लागेल प्लस. ओके, नेक्स्ट आता जी रिमेनिंग टर्म आहे ती आपण इथे राईट करून घेऊया. नेक्स्ट एक्सप्लेनेशनमध्ये आपल्याला लिहायचं आहे y + 4 ही बायनॉमियल टर्म लिहायची, मल्टिप्लाय आपण y + 4 ह्या टर्मला कशाने मल्टिप्लाय करून आपल्याला 6y मिळणार आहे. ओके, 6y कशाने मिळणार आहे, तर इथे आपल्याला बघा या y ला काहीही कोएफिशियंट नाही, म्हणजे काय आहे 1 आहे, म्हणजे आपण y ला 6 ने मल्टिप्लाय केल्यास आपल्याला मिळतो, इथे 6 मिळतो. बघा 6 1 जा इथे 6 आणि हा y इथे रिमेनिंग येणार आहे. नंतर इथे +6 ने आपल्याला 4 ला पण मल्टिप्लाय करायचं असते, म्हणजे 6 4 जा 24 येणार. आता ही टर्म आपल्याला इथे राईट करायची आहे आणि आपण 6 ने मल्टिप्लाय केलं म्हणून हा कोइशंटमध्ये इथे राईट करायचा आहे. इथे 6 ला कोणतंही साईन नाही, म्हणजे काय असते प्लस साईन असते, +6 राईट करायचा आणि इथे हा 6y राईट करायचा, 6y + 24. नेक्स्ट आता इथे मायनस करायची आहे, तर ह्यांचे साईन चेंज करावं लागतील आपल्याला. इथे प्लस आहे, प्लस मायनस मायनस साईन येईल, इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, मायनस प्लस मायनस साईन होईल, म्हणजे इथे 6 - 6 0 येणार आहे आणि इथे प्लस साईन आहे 24 ला. आता या 24चं साईन इथे आपण चेंज केलेलं आहे, या 24 ला मायनस साईन आलेला आहे, प्लस मायनस मायनस होईल, इथे 0. ओके, नेक्स्ट आता आपल्याला कोइशंट आणि रिमाइंडर पण राईट करायचा असतो. इथे आपण कोइशंट राईट करूया.
कोएफिशियंट इज इक्वल टू y प्लस 6. हा इथे वरती जे आन्सर आलेला आहे आपल्याला कोएफिशियंट इथे राईट करायचा असतो. रिमाइंडर इज इक्वल टू 0. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे सेकंड. पी स्क्वेअर प्लस 7p मायनस 5 डिवायडेड बाय p प्लस 3. इथे आपल्याला पॉलिनॉमियल टर्म दिलेली आहे आणि इथे आपल्याला बायनॉमियल टर्म दिलेली आहे. मग इथे आपण डिवायडेशनमध्ये राईट करूया. बायनॉमियल टर्म इकडे घ्यायची आहे आणि पॉलिनॉमियल टर्म इकडे घ्यायची आहे. पी स्क्वेअर प्लस 7p मायनस 5. ओके. आता एक्सप्लेनेशनमध्ये आपल्याला ही बायनॉमियल टर्म घ्यायची आहे. p प्लस 3 मल्टिप्लाय ह्या टर्मला आपण कशाने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला ही टर्म मिळणार p स्क्वेअर. आपण फर्स्ट टर्म घेणार आहे. p स्क्वेअर आपल्याला फाइंड करायचा आहे. ओके. नेक्स्ट आता इथे आपण कशाने मल्टिप्लाय करू शकतो. आपल्याला p ला स्क्वेअर पाहिजे आहे. मग इथे p ला कोणताही कोएफिशियंट नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे आपण इथे p ला p नेच मल्टिप्लाय करू शकतो. म्हणजे इथे p ला पॉवर काय आहे 1 आणि इथे पण p ला पॉवर 1. 1 प्लस 1 2 पॉवर येणार आहे आणि p 1 जा p इथे येणार आहे. ओके. आता या p ला आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला ह्या 3 ला पण p ने मल्टिप्लाय करावं लागेल. आता इथे प्लस आहे इथे प्लस आहे म्हणून आपण इथे प्लस साइन घ्यायचा आहे आणि इथे 3 इंटू p 3p येणार आहे. ओके. आता ही जी p आपण इथे राईट केलेला आहे हा आपल्याला कोएफिशियंटमध्ये इथे राईट करायचा आहे आणि ही जी टर्म आपल्याला मिळालेली आहे ही टर्म बरोबर आपण स्क्वेअरच्या टर्म जी आहे ती स्क्वेअरच्या टर्मच्या खाली आपण इथे राईट करून घ्यायची आहे आणि p टू द पॉवर 1 ची जी टर्म आहे ती आपण p पॉवर 1 च्या खालीच राईट करायची आहे. इथे 3p आणि इथे प्लस आहे म्हणून इथे प्लस द्यायचा. ओके. नेक्स्ट इथे आपल्याला साइन बघायची आहे. जेव्हा आपण इथे मायनस करत असतो तेव्हा हे साइन चेंज होत असतात. मग इथे मायनस आहे इथे प्लस आहे तर p ला मायनस साइन येईल आणि इथे मायनस आहे इथे प्लस आहे मायनस प्लस इथे मायनस साइन होणार आहे 3p ला. ओके. नेक्स्ट आता मायनस करून घ्यायची. इथे p स्क्वेअर मायनस p स्क्वेअर 0 आणि इथे मायनस साइन आहे. ह्या 3 चं साइन चेंज होऊन मायनस झालेला आहे म्हणून 7 मायनस 3 करायचा आहे 4. मग इथे 4 राईट करायचा आणि इथे p येणार आहे म्हणजे 7p मधून आपण 3p मायनस केला तर इथं 4p येणार आहे आणि यामध्ये ग्रेटर डिजिट कोण आहे 7. 7 ला साइन प्लस आहे म्हणून इथे प्लस लिहायचं आहे आणि ही जी टर्म राहिलेली आहे ही टर्म इथे -5 ॲज इट इज राईट करून घ्यायची. हे आपण फर्स्ट एक्सप्लेनेशन राईट केलं होतं. आता आपल्याला सेकंड एक्सप्लेनेशन राईट करायचं आहे. इथे बायनॉमियल टर्म घ्यायची आहे p प्लस 3 मल्टिप्लाय या बायनॉमियल टर्मला आपण कशाने मल्टिप्लाय करणार तेव्हा आपल्याला ही टर्म मिळणार आहे 4p. ओके. मग या 4p आपल्याला पाहिजे आहे तर ह्या p ला आपण कशाने मल्टिप्लाय करू शकतो तर आपल्याला 4p मिळणार आहे तर ह्या p ला आपण 4 ने मल्टिप्लाय करू शकतो म्हणजे 4 1 जा 4 आणि हा p इथे मल्टिप्लायला येईल. ओके. आता या 4 ने आपण p ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 4 ने 3 ला पण मल्टिप्लाय करायचं आहे कारण ही टर्म बायनॉमियल आहे म्हणून आपण इथे प्लस साइन घेणार आहे आणि 4 3 जा 12. ओके. नेक्स्ट आता ही जी टर्म आहे ही टर्म आपल्याला इथे राईट करायची आहे आणि ही टर्म आपण हा 4 घेतला होता हा 4 आपल्याला इथे कोएफिशियंटमध्ये लिहायचा आहे. 4 ला साइन प्लस आहे म्हणून आपण इथे प्लस घेतलेला आहे. आता जी p ची टर्म आहे p ची टर्म आपल्याला p च्या टर्मच्या खाली बरोबर लिहायची आहे आणि जी नंबर टर्म आहे बरोबर नंबरच्या खाली आपल्याला लिहायची आहे. आता यामध्ये साइन चेंज होतील बघा मायनस आणि इथे प्लस साइन आहे मायनस प्लस इथे मायनस साइन होईल मायनस प्लस इथे पण मायनस साइन होईल. मग इथे आपण मायनस करूया 4 - 4 0. ओके. आता इथे मायनस साइन आहे 5 ला आणि 12 चं साइन चेंज होऊन मायनस झालेला आहे. मायनस मायनस दोघांची प्लस होईल. 5 मध्ये आपल्याला 12 ॲड करावे लागतील. 12 + 5 17. ओके. आणि इथे आपण मायनस साइन का घेतलं कारण ग्रेटर डिजिट कोण आहे 12. ग्रेटर डिजिटला मायनस साइन आहे म्हणून इथे आपल्याला रिमाइंडर -17 मिळालेला आहे. आता इथे आपल्याला राईट करायचं आहे कोएफिशियंट. कोएफिशियंट आपल्याला p + 4 मिळाला आणि रिमाइंडर राईट करायचा आहे -17. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे थर्ड नंबर.
यामध्ये पण आपल्याला पॉलिनॉमियल टर्म दिलेली आहे डिवायडेड बाय बायनॉमियल टर्म. मग आता इथे आपल्याला राईट करून घ्यायचं आहे डिव्हिजन फॉर्ममध्ये. पण त्याआधी आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की जे एक्सची पॉवर दिलेली आहे हे आपल्याला एक्स टू द पॉवर 1, एक्स टू द पॉवर 2, एक्स टू द पॉवर 3 दिलेली आहे. मग ही आपल्याला ग्रेटर टू स्मॉलर पॉवरपर्यंत राईट करायची आहे. म्हणजे आपल्याला फर्स्ट इथे घ्यायचं आहे 4 एक्स टू द पॉवर 3, नंतर सेकंड आपल्याला घ्यायचं आहे 2 एक्स टू द पॉवर 2 आणि 3 एक्स टू द पॉवर 1. म्हणजे इथे आपण राईट करताना ग्रेटर पॉवर आधी घ्यायची असते. ओके. आणि नंतर आपण घेणार आहे 2 एक्स टू द पॉवर 2 प्लस 3x आणि बायनॉमियल टर्म आपण इथे राईट करून घेतलेली आहे x मायनस 4. नेक्स्ट आता एक्सप्लेनेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे ही बायनॉमियल टर्म घ्यायची. फर्स्ट एक्सप्लेनेशन आहे. ह्या बायनॉमियल टर्मला आपण कशाने मल्टिप्लाय करणार आहे की आपल्याला ही फर्स्ट टर्म मिळणार आहे म्हणजे 4x टू द पॉवर 3 मिळणार आहे. मग इथे 1 आहे, एक्सला कोएफिशियंट काय आहे 1, म्हणजे 1ला आपण 4ने मल्टिप्लाय केले तर आपल्याला इथे 4 मिळून जाईल. म्हणजे इथे आपण 4 घेऊ म्हणजे 4 1 जा 4 आणि इथे एक्सला पॉवर 3 आहे, इथे एक्सला पॉवर 1 आहे. या 1मध्ये आपण किती ॲड केले तर आपल्याला 3 मिळणार आहे. 1मध्ये 2 ॲड केले तर म्हणजे इथे आपल्याला एक्स स्क्वेअर घ्यायचा आहे. म्हणजे बघा 4 1 जा 4 आणि इथे एक्सला पॉवर 1 आहे आणि इथे एक्सला पॉवर 2 आहे. 1 + 2 3 पॉवर येणार आहे. ओके. म्हणजे आपल्याला 4x टू द पॉवर 3 मिळालेला आहे. नेक्स्ट आता इथे आपल्याला घ्यायचं आहे 4x स्क्वेअर. इथे कोएफिशियंटमध्ये राईट करून घ्यायचं आणि आपल्याला काय पॉवर मिळालेली आहे 4x क्यूब. नंतर इथे आपल्याला बघायचं आहे आपण या 4ने एक्सला मल्टिप्लाय केलेला आहे. आता या 4ने आपल्याला या 4ला मल्टिप्लाय करायचं आहे. बघा इथे मायनस साईन आहे तर आपल्याला इथे पण मायनस साईन घ्यायचं आहे. 4 4 जार 16 आणि हा एक्स स्क्वेअर ॲज इट इज इथे येणार आहे. म्हणजे एक्स स्क्वेअरची टर्म आहे तर आपल्याला इथे एक्स स्क्वेअरच्या टर्मच्या खाली एक्स स्क्वेअर टर्म राईट करायची असते. इथे मायनस साईन आपण का घेतलं कारण इथे मायनस साईन होतं म्हणून. इथे घ्यायचं मायनस 16x स्क्वेअर. आता इथे मायनस करायची आहे तर साईन चेंज होतील. म्हणजे 4ला साईन काय आहे प्लस आहे म्हणून या साईन काय होणार चेंज, कारण मायनस प्लस मायनस साईन आणि इथे मायनस आहे इथे मायनस आहे. मायनस मायनस प्लस साईन होणार म्हणजे 16चे साईन प्लस येणार आहे. नेक्स्ट आता 4 - 4 0. आता इथे 2ला साईन प्लस आहे आणि 16ला साईन पण प्लस आहे. म्हणजे आपल्याला याची ॲडिशन करायची आहे. 16मध्ये 2 ॲड केला तर किती येणार आहे 18 आणि एक्स स्क्वेअर ॲज इट इज. आता ही टर्म आपण ॲज इट इज इथे राईट करून घ्यायची आहे 3x. ओके. आता नेक्स्ट एक्सप्लेनेशन आपल्याला बघायचं आहे. ही टर्म घ्यायची आहे x - 4 मल्टिप्लाय. ह्या टर्मला आपण कशाने मल्टिप्लाय करणार की आपल्याला 18x स्क्वेअर मिळणार आहे. बघा इथे 1 आहे तर आपल्याला 18नेच मल्टिप्लाय करावं लागेल कारण 18 1 जा 18 आणि इथे पॉवर 2 आहे, इथे पॉवर 1 आहे. 1मध्ये 1 ॲड केला तर आपल्याला पॉवर 2 मिळेल. म्हणजे आपल्याला इथे x राईट करायचं आहे आणि इथे मायनस साईन घ्यायचं आहे कारण इथे मायनस साईन आहे. ओके. आता 18ने आपल्याला 4ला पण मल्टिप्लाय करायचं असते कारण ही टर्म बायनॉमियल आहे म्हणून दोघांना पण मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे 18 4 जा 72 आणि x ॲज इट इज. आता ही जी टर्म आहे ही आपल्याला इथे राईट करून घ्यायची आहे आणि 18x घेतला होता हा आपल्याला कोएफिशियंटमध्ये लिहायचा आहे. इथे 18x आणि इथे साईन द्यायचं प्लस. बघा नेक्स्ट आता इथे आपल्याला ही जी टर्म मिळालेली आहे ही टर्म आपण इथे ॲज इट इज राईट करून घ्यायची आहे. बघ इथे 18x स्क्वेअर टर्म आहे म्हणून आपण 18x स्क्वेअर टर्म आपण इथे एकाखाली एक राईट करून घ्यायची असते आणि x टू द पॉवर 1 x टू द पॉवर 1 ही टर्म एकाखाली एक राईट करून घ्यायची असते. ओके. जी टर्म आपल्याला इथे मिळालेली आहे ती टर्म आपण ॲज इट इज इथे खाली राईट करून घ्यायची आहे. नेक्स्ट आता इथे आपल्याला मायनस करायची आहे तर ह्या 18ला जे पण काही साईन आहे प्लस असेल तर ते साईन चेंज होऊन मायनस येणार आहे. ओके. याला प्लस साईन आहे म्हणून इथे मायनस साईन आलेला आहे आणि 72ला मायनस साईन आहे म्हणून इथे प्लस साईन घेतलेला आहे कारण इथे मायनस मायनस प्लस साईन येत असतं. ओके. नेक्स्ट आता इथे आपल्याला मायनस करायची. 18x स्क्वेअर मायनस 18x स्क्वेअर इथे 0 येणार आहे आणि इथे प्लस साईन आहे आणि 72ला पण इथे प्लस साईन आहे म्हणून आपल्याला प्लस 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 म्हणजे ॲडिशन करायची आहे.
72 प्लस 375 आणि x ॲज इट इज आपण इथे राईट केलेला आहे. नेक्स्ट आता इथे आपल्याला बघायचं आहे ही टर्म. ह्या टर्म आपल्याला इथे खाली आणायची आहे जेणेकरून त्याची मायनस होईल. तर आपल्याला ही जी बायनॉमियल टर्म दिलेली असते याने कशाला मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला 75 मिळणार. म्हणून आपण थर्ड एक्सप्लेनेशनमध्ये इथे x-4 राईट केला आणि इथे मल्टिप्लाय 75 घेतला. कारण मल्टिप्लाय का 75 घेतला? कारण इथे कोइफिशियंट काय असतो? 1 असतो. म्हणजे 75 इंटू 1 75 येणार आहे आणि हा जो x आहे x ॲज इट इज इथे येणार आहे. ओके. आणि 75 ने आपल्याला 4ला पण मल्टिप्लाय करायचं असते. म्हणून आपण 75 इंटू 4 मल्टिप्लाय केलं तर 300 येत असते. आणि इथे मायनस साईन आहे म्हणून आपण इथे यामध्ये पण मायनस साईन घेतलेला. नंतर आता हे जे आपल्याला मिळालेली टर्म आहे हा कोइफिशियंटमध्ये इथे प्लस 75 राईट करून घ्यायचा आहे. आणि जी ही टर्म मिळालेली आहे ही टर्म आपल्याला इथे बरोबर ह्या टर्मच्या खाली राईट करायची आहे. एक्सच्या खाली एक्स टर्म राईट करून घ्यायची आणि नंबर इकडे साईडला राईट करून घेतला आपण. आता आपल्याला साईन चेंज करायची आहे कारण इथे आपल्याला डिवायडेशनमध्ये मायनस साईन करायचं असते म्हणजे मायनस करायची असते. तर इथे मायनस साईन घेतल्यानंतर इथे साईन चेंज होतील. म्हणजे मायनस इथे प्लस आहे तर इथे मायनस साईन येईल आणि इथे मायनस या 300ला मायनस साईन आहे. मायनस मायनस प्लस साईन होऊन जाईल आणि 75x मायनस 75x आपल्याला इथे 0 मिळणार आहे. आणि जे रिमेनिंग 300 टर्म आहे 300 टर्म आपण इथे खाली घेतलेली आहे. आता ही टर्म आपण पुढे सॉल्व करू शकतो का? नाही, कारण ह्या टर्मला कोणताही व्हेरिएबल नाही आहे आणि जे आपल्याला डिवायडेशनमध्ये जी बायनॉमियल टर्म दिलेली आहे त्याला x व्हेरिएबल आहे. म्हणून आपल्याला हे जी प्रॉब्लेम इथे स्टॉप करावं लागेल. आणि इथे आपल्याला कोइफिशियंट काय मिळालेला आहे? 4x बघा 4x² प्लस 18x प्लस 75 आणि रिमाइंडर मिळालेला आहे 300. ओके. नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल आहे. इथे ग्रेटर पॉवरपासून स्मॉलर पॉवरपर्यंत राईट केलेलं आहे बरोबर. म्हणून आपण इथे ॲज इट इज घेतलेलं आहे आणि बायनॉमियल टर्म इथे राईट केलेली आहे डिवायडेशनमध्ये. आता सोल्युशनमध्ये आपल्याला हे पूर्ण एक्झाम्पल 1 बाय 1 सॉल्व करायचं आहे. आपल्याला इथे 4 टर्म्स दिलेले आहे. 1 बाय 1 आपण टर्म इथे सॉल्व करणार आहे. फर्स्ट एक्सप्लेनेशनमध्ये आपल्याला 2m-1 घ्यायचं आहे. आता 2m-1ला आपण कशाने मल्टिप्लाय केल्यास आपल्याला ही टर्म मिळणार आहे 2m³ म्हणून ही टर्म आपण इथे राईट करून घेतली. आपल्याला ही टर्म पाहिजे. तर आता ह्या 2mला आपण m² ने मल्टिप्लाय केली तर आपल्याला इथे 2m³ मिळणार आहे. बघा इथे 2 आहे इथे mला काहीही नाही म्हणजे 2ला आपण कशाने मल्टिप्लाय करू शकतो की आपल्याला 2 येणार म्हणजे 2ला 1 ने मल्टिप्लाय केलं तर 2 येणार आहे. आणि इथे आपण स्क्वेअर का घेतला? कारण की आपल्याला मल्टिप्लिकेशनमध्ये पॉवर टर्मची ॲडिशन करायची असते. इथे पॉवर टर्म किती आहे? 3 आणि इथे पॉवर टर्म 1 आहे. 1 मध्ये आपण किती ॲड केले तर आपल्याला 3 मिळणार. 2 ॲड केले तर 3 मिळणार म्हणून आपण इथे 2 घेतलेला आहे. ओके. नेक्स्ट आता आपण या m² ने 2mला मल्टिप्लाय केलं तर 2m³ मिळाला आहे. आता आपल्याला m² ने 1ला पण मल्टिप्लाय करायचं असते म्हणून हे साईन मायनस आहे म्हणून इथे मायनस साईन लिहायचं आहे. m² इंटू 1 इथे m² येणार आहे. ओके. m² मिळालेला आहे तर m² इथे क्वेश्चनमध्ये राईट करून घ्यायचा आहे. आणि ही जी टर्म आपल्याला इथे मिळालेली आहे ही टर्म ॲज इट इज इथे राईट करायची आहे. बघा m³ टर्म जी आहे ना m³ टर्मच्या खालीच लिहायची आहे एक्झॅक्ट आणि m² टर्म m² टर्मच्याच खाली लिहायची आहे. आता इथे आपल्याला साईन बघायची आहे. इथे मायनस करत असतो आपण डिव्हिजनमध्ये म्हणून इथे साईन चेंज होणार आहे. 2ला साईन प्लस आहे तर मायनस होईल कारण इथे मायनस इथे प्लस मायनस प्लस मायनस साईन येत असतं म्हणून आपण इथे मायनस साईन लिहिलेला आहे. mला साईन मायनस आहे. मायनस मायनस प्लस साईन होत असतं म्हणून आपण इथे प्लस राईट केलेला आहे. आता मायनस करायची बघा 2 - 2 इथे 0 येणार आहे आणि इथे प्लस साईन आहे इथे प्लस साईन आहे. प्लस प्लस म्हणजे ॲडिशन करायची आहे. इथे mला कोइफिशियंट 1 आहे इथे पण 1 आहे. 1 + 1 इथे 2 येणार आहे. ओके. आणि m² ॲज इट इज आपण राईट केलेला आहे. आणि जी आपली टर्म रिमेनिंग आहे वरती ती आपण ॲज इट इज इथे खाली राईट +m आणि +9 इथे राईट केलेला आहे. नेक्स्ट आता सेकंड एक्सप्लेनेशनमध्ये 2m-1 घ्यायचा आहे आणि मल्टिप्लाय फर्स्ट टर्म बघा इथे आपल्याला हे मिळालेलं आहे
मग ही फर्स्ट टर्म घ्यायची इथे, म्हणजे आपल्याला 2m² पाहिजे आहे, तर आपण 2m-1 ला कशाने मल्टिप्लाय करू, तर 2m² मिळणार. इथे 2m आहे, तर इथं पॉवर टर्म काय आहे 1. मग या 1 मध्ये किती ॲड केले आपण, तर आपल्याला 2 मिळणार, म्हणून आपण इथे 1m लिहिलेला आहे. ओके, आता बघा इथे 2 ची जर आपण मल्टिप्लिकेशन 1 सोबत केली तर इथे 2 मिळणार, आणि ह्या 1 ची ॲडिशन 1 सोबत केली तर इथे स्क्वेअर टर्म मिळणार. ओके, आता या m ला 1 ने मल्टिप्लाय करू, m1 जा m, आणि इथे मायनस साईन आहे, इथे पण मायनस साईन घ्यायचं. नेक्स्ट आता जे पण आपल्याला इथे मिळालेली टर्म आहे ही टर्म आपण इथे राईट करत असतो, आणि जी आपल्याला ही टर्म मिळालेली आहे ही टर्म आपण इथे राईट करून घ्यायची आहे. स्क्वेअरच्या खाली स्क्वेअर टर्म बरोबर, आणि पॉवर टर्म पॉवर 1 आहे ना, 1च्या खाली 1 पॉवर टर्म राईट केली. नेक्स्ट आता साईनकडे बघायचं. इथे साईन आहे, मायनस घ्यायची आहे कारण डिवाइड करत आहे आपण. आता 2 ला साईन प्लस आहे तर चेंज होऊन मायनस होईल, आणि इथे मायनस साईन आहे तर प्लस साईन होईल, मायनस मायनस प्लस. नेक्स्ट आता इथे 2 - 2 0 येणार आहे, आणि इथे प्लस आहे, इथे प्लस आहे, तर इथे ॲडिशन करायची आहे 1 + 1 2m, आणि जी राहिलेली टर्म आहे आपण ॲज इट इज खाली राईट करून घेतली. आता आपल्याला 2m पाहिजे आहे, तर आपण हे बायनॉमियल टर्म इथं घ्यायची आहे. ह्या टर्मला आपण कितीने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 2m मिळणार. 2 ला आपण कितीने मल्टिप्लाय केलं तर 2 मिळणार. ऑब्व्हियसली 1 ने मल्टिप्लाय केले तर 2 1 जा 2, म्हणून आपण इथे राईट 1 केलेला आहे. आता 1 2 1 जा इथे 2, आणि m ॲज इट इज इथे राईट होणार. आता इथे मायनस साईन येणार आहे, आणि 1 × 1 1 येणार आहे. ओके, आता नेक्स्ट आपल्याला मायनस करून घ्यायची. 2m - 2m काय येणार आहे 0. इथे साईन चेंज झालेली आहे म्हणून इथे मायनस करायची आहे. नेक्स्ट आता इथे पण साईन चेंज होईल ना, मायनस मायनस इथे प्लस होऊन जाईल, आणि हा +9 आणि हा +1, 9 + 1 इथे 10 येणार आहे. ओके, आता इथे कोएफिशियंट काय लिहायचा आहे, हा वरचा जो नंबर मिळालेला आहे सर्व हा कोएफिशियंट राईट करून घ्यायचा आहे. m² + m + 1 रिमाइंडर 10. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 5 नंबर. इथे आपल्याला पॉलिनॉमियल टर्म दिलेली आहे, आणि इथे आपल्याला बायनॉमियल टर्म दिलेली आहे. मग डिवाइड फॉर्ममध्ये आपण इथे राईट करून घेऊया. बघा आता इथे जी बायनॉमियल टर्म आहे ही बायनॉमियल टर्म आपल्याला ग्रेटर पॉवर पासून तर स्मॉलर पॉवर पर्यंत राईट करत जायची आहे. म्हणजे x⁻2 म्हणजे x² ही पॉवर टर्म आपण आधी लिहिणार, आणि नंतर 2 हा लिहिणार आहे. ओके, नेक्स्ट आता इथे आपल्याला ही पॉलिनॉमियल टर्म या इथे राईट करायची असते, तर यामध्ये पण ग्रेटर पॉवर जी आहे ती आपण आधी लिहिणार, म्हणजे ग्रेटर पॉवर पासून स्मॉलर पॉवर पर्यंत राईट करत जायचं असते आपल्याला. ओके, म्हणजे ग्रेटर पॉवर इथे x⁴ + x⁻3 - 3x², आणि नंतर ही पॉवर 1 म्हणजे +3x, आणि नंतर -12. ओके, काय केलंय आपण यामध्ये जी ग्रेटर पॉवर आहे ती स्मॉलर पॉवर पर्यंत आपण राईट करत दिलेलो आहे. आता आपण याला सॉल्व करूया 1 बाय 1. यामध्ये आपल्याला टोटल 5 टर्म दिलेले आहेत. 1 बाय 1 इथे आपल्याला एक्सप्लेनेशन करायचं आहे. ही टर्म घ्यायची आहे आपल्याला x² + 2 मल्टिप्लाय. आता या टर्मला आपण कशाने मल्टिप्लाय करू, तर आपल्याला ही फर्स्ट टर्म मिळणार आहे x⁴. नंतर पण एक टर्म आपल्याला इथे मिळते, पण आपल्याला फर्स्ट टर्म ही x⁴ यायला हवी. तर आपण ह्या x² ला कशाने मल्टिप्लाय करू शकतो, तर x² ला आपण x ने मल्टिप्लाय करू, आणि इथे पॉवर पण आपल्याला 2 लागेल, म्हणजे x² ला x² ने मल्टिप्लाय केलं तर x⁴ आपल्याला मिळणार आहे. कारण मल्टिप्लिकेशन मध्ये जे पॉवर टर्म आहे त्यांची आपण ॲडिशन करत असतो, म्हणजे 2 + 2 इथे 4 येणार, आणि x × x x येणार आहे. ओके, आता x² ने आपल्याला 2 ला पण मल्टिप्लाय करायचं असते, म्हणून इथे प्लस साईन घ्यायचं, आणि इथे x² × 2 2x². नेक्स्ट ह्या x² आपल्याला कोएफिशियंट मध्ये राईट करून घ्यायचं आहे, आणि हे जे आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे हे आपल्याला इथे राईट करून घ्यायचं आहे. बघा आता इथे बरोबर पॉवरच्या खाली पॉवर आपल्याला व्यवस्थित राईट करायची आहे.
एक्सला पॉवर 4 आहे तर आपण 4 पॉवरच्या खाली 4 पॉवर राईट केलेली आहे. आता इथे एक्सला पॉवर 2 आहे तर पॉवर 2च्या खाली आपल्याला पॉवर 2 राईट करायची, म्हणजे आपण 2x² इथे राईट करणार आहे 3x² एकदम खाली. ओके. नेक्स्ट आता इथे आपल्याला साइन मायनस करायचं आहे. बघा इथे एक्सला प्लस साइन आहे तर मायनस साइन होईल आणि इथे 2ला प्लस साइन आहे तर 2ला पण मायनस साइन होईल. नेक्स्ट आता मायनस केली तर इथे काय येणार 0. ओके. बघा आता आपल्याला ही जी टर्म आहे ॲज इट इज इथे राईट करून घ्यायची आहे आणि इथे मायनस आणि मायनस म्हणजे 2चं साइन चेंज झालेला आहे, मायनस आहे. तर या 3ला मायनस साइन आणि 2ला पण मायनस साइन आहे तर प्लस होणार आहे दोघांची, म्हणजे 3 + 2 5 येणार आणि ग्रेटर डिजिटला मायनस साइन आहे म्हणून इथे मायनस येणार x² ॲज इट इज. आणि रिमेनिंगच्या टर्म आहे ते आपण ॲज इट इज इथे राईट करून घेऊ. हे फर्स्ट एक्सप्लेनेशन आहे. सेकंड एक्सप्लेनेशन हीच आपल्याला बायनॉमियल टर्म इथे घ्यायची आहे. या टर्मला आपण कितीने मल्टिप्लाय करणार तेव्हा आपल्याला ही टर्म मिळणार x³. ओके. आता इथे एक्सला आपण x ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला x मिळेल. पॉवर टर्म आपल्याला 3 पाहिजे आहे, इथे पॉवर टर्म 2 आहे. 2 मध्ये आपण 1 ॲड केला तर आपल्याला इथे 3 पॉवर टर्म मिळून जाईल, म्हणून इथे फक्त आपण x ने मल्टिप्लाय करू. आता 2ला पण आपल्याला x ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे 2x येणार. नेक्स्ट आता हा प्लस x आपल्याला इथे कोएफिशियंटमध्ये राईट करून घ्यायचा आणि जे आपल्याला इथे मिळालेल्या टर्म्स आहे ह्या इथे राईट करायचा. बरोबर क्यूब टर्मच्या खाली आपण क्यूब टर्म राईट केलेली आहे आणि या एक्सला पॉवर 1 आहे तर आपल्याला पॉवर 1च्या खाली बरोबर राईट करायचं 2x. नेक्स्ट आता इथे मायनस साइन आहे म्हणजे आपल्याला डिवायडेशन मध्ये मायनस करायचं असते तर इथे एक्सला प्लस साइन आहे, मायनस प्लस इथे मायनस साइन होणार चेंज आणि इथे पण प्लस साइन आहे 2ला तर इथे पण मायनस साइन होणार चेंज. नेक्स्ट इथे x³ - x³ 0. रिमेनिंग जी टर्म आहे मध्ये ती आपण इथे राईट करून घेऊया -5x². आता इथे प्लस आहे आणि इथे मायनस आहे. प्लस मायनस मायनस करायची असते आपल्याला म्हणजे इथे सबट्रॅक्शन होणार आहे. 3 - 2 1 म्हणजे फक्त इथे काय राहणार x राहणार आहे आणि ग्रेटर डिजिटला प्लस साइन आहे म्हणून इथे पण प्लस साइन द्यायचं. रिमेनिंग टर्म आहे -12 राईट करून घ्यायची. थर्ड एक्सप्लेनेशन राईट करूया. x² + 2 ही बायनॉमियल टर्म घ्यायची. मल्टिप्लाय आपल्याला आता 5x² पाहिजे आहे, -5x². बघा आता इथे आपल्याला 5x पाहिजे आहे ना म्हणून आपण इथे 5 ने मल्टिप्लाय केलेला आहे x² ला, कारण 5 × 1 = 5 आणि x² ॲज इट इज इथे येणार आहे. इथे फक्त आपल्याला 5 राईट करायचं आहे. ओके. आता आपल्याला साइनकडे लक्ष द्यायचं आहे की आपल्या आन्सरला इथे -5 आहे म्हणजे साइन मायनस आहे तर इथे आपल्याला एक जो नंबर आहे त्याला मायनस साइन द्यावं लागेल, कारण प्लस इंटू मायनस इज इक्वल टू मायनस. आन्सरला मायनस साइन पाहिजे आहे तर इथे साइन प्लस आहे तर 5ला मायनस साइन द्यावं लागेल म्हणजे इथे -5 येणार आणि हा -5 आपण इथे राईट करून घेऊ. -5 ने आता परत आपल्याला इथे 2ला पण मल्टिप्लाय करायचं आहे. बघा इथे प्लस साइन इथे मायनस साइन, प्लस मायनस इथे मायनस होणार आणि 2 5 = 10. हे इक्वेशन आपल्याला इथे राईट करायचं आहे -5x². आता इथे 10 आहे ना नंबर म्हणून आपण इथे नंबरच्या खाली नंबर राईट करून घ्यायचा. नेक्स्ट आता आपण इथे साइन चेंज करू. बघा इथे मायनस आहे, मायनस मायनस इथे प्लस साइन येईल, इथे पण मायनस आणि इथे मायनस इथे प्लस साइन येईल. रिमेनिंग आता काय आहे इथे 5 - 5 0. 5 - 5 आपण 0 का घेतलं कारण की इथे मायनस आहे या 5ला आणि ह्या 5चं साइन चेंज होऊन इथे प्लस झालेला आहे. मायनस प्लस मायनस करायचे म्हणजे सबट्रॅक्शन करायची म्हणून आपण इथे काय लिहिलेलं आहे 0. ओके. नेक्स्ट राहिलेला रिमेनिंग x आपण ॲज इट इज राईट करून घ्यायचा आहे. आता इथे मायनस आहे इथे पण प्लस आहे, 10ला साइन चेंज झालेला आहे प्लस, तर मायनस प्लस सबट्रॅक्शन करायची. 12 - 10 2 आणि ग्रेटर डिजिट कोण आहे
12 म्हणून आपण इथे मायनस साईन लिहिलेला आहे. आता इथे बघा, या एक्स स्क्वेअरला आपण कशाने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला एक्स मिळणार. ओके, आपण एक्स स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय केलं, 1 नेही मल्टिप्लाय केलं तरी आपल्याला एक्स स्क्वेअरच मिळणार आहे. म्हणजे ही टर्म आपल्याला मिळणार का नाही. इथे ग्रेटर पॉवर आलेली आहे आणि इथे पॉवर स्मॉल आहे, म्हणून आपल्याला इथे हे सॉल्युशन स्टॉप करायचं आहे आणि इथे आपल्याला कोएफिशिएंट रिमाइंडर राईट करून घ्यायचा. ओके, कोएफिशिएंट इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 5. हे जे आपल्याला इथे मिळालेले आहेत कोएफिशिएंट आपण इथे राईट करून घेतलेला आहे. ओके, नेक्स्ट आता आपल्याला रिमाइंडर राईट करायचा. रिमाइंडर इज इक्वल टू एक्स मायनस 2. एक्झाम्पल नंबर 6 आहे. यामध्ये बघायचं आहे पॉवर व्यवस्थित आपल्याला ग्रेटर पॉवर पासून स्मॉलर पॉवर दिलेले आहेत का, तर इथे 4 3 2 1 अशी ग्रेटर पॉवर पासून स्मॉलर पॉवर दिलेली आहे आणि बायनॉमियल टर्म मध्ये पण ग्रेटर पासून स्मॉलर पॉवर आहे. ओके, म्हणजे आपल्याला या पॉवर मध्ये काहीही चेंज करायची आवश्यकता नाही. इथे आपण डायरेक्ट डिवायडेड फॉर्म मध्ये इथे राईट करून घ्यायचं आहे. a टू द पॉवर 3 मायनस 2 a टू द पॉवर 4 मायनस a क्यूब प्लस a स्क्वेअर मायनस a प्लस 1. ओके, नेक्स्ट आता आपण एक्सप्लेनेशन मध्ये बघत असतो की आपल्याला ही जी बायनॉमियल टर्म आहे, ह्या बायनॉमियल टर्मला आपण कशाने मल्टिप्लाय करणार तर आपल्याला ही फर्स्ट टर्म मिळणार आहे. फर्स्ट एक्सप्लेनेशन राईट करू. a क्यूब मायनस 2 मल्टिप्लाय इज इक्वल टू a टू द पॉवर 4. कशाने मल्टिप्लाय केलं तर a टू द पॉवर 4 मिळणार. तर बघायचं आहे की इथे a आहे, a ला आपण कशाने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला a मिळणार. a ला आपण a ने मल्टिप्लाय केलं तरच आपल्याला a मिळणार आहे. आणि पॉवर आपण बघत असतो की आपल्याला ह्या पॉवरमध्ये किती मिळवायचे तर आपल्याला इथे 4 पॉवर मिळणार. तर 3 मध्ये आपण 1 मिळवला, 1 ॲड केला तर आपल्याला 4 मिळणार आहे. म्हणजे इथे काय येणार पॉवर 1 पॉवर आपण लिहिली तरी चालेल, नाही लिहिली तरी चालेल. परत आता इथे आपल्याला या a ने 2 ला पण मल्टिप्लाय करायचं असते, तर इथे मायनस साइन आहे तर इथे मायनस घ्यायचं आणि 2a जा 2a. आता आपण इथे a घेतलेला आहे, हा a इथे कोएफिशिएंट मध्ये राईट करून घ्यायचा आणि जे आपल्याला टर्म मिळालेले आहे त्या टर्म बरोबर पॉवरच्या खाली पॉवर राईट करायची. इथे 4a पॉवर आहे तर आपण इथे 4a पॉवरच्या खाली 4a पॉवर राईट केली. आता इथे 2a आहे, a म्हणजे इथे 1 पॉवर आहे तर आपल्याला 1 पॉवरच्या खाली इथे राईट करायचं आहे मायनस 2a. नेक्स्ट आता इथे आपण साइन चेंज करू. इथे मायनस आहे, डिवायडेशन मध्ये मायनस करायची तर साइन चेंज होणार आहे. a चं साइन काय होणार मायनस, कारण इथे प्लस होतं, मायनस प्लस मायनस येणार आणि इथे मायनस साइन आहे तर मायनस मायनस प्लस साइन. नेक्स्ट a टू द पॉवर 4 मायनस a टू द पॉवर 4 0 आणि हे जे टर्म राहिलेले आहे ह्या टर्म ॲज इट इज इथे राईट करून घ्यायचे आहे. आता इथे मायनस आहे, इथे 2 ला साइन चेंज झालेला आहे तर काय होणार सबट्रॅक्शन होणार, कारण मायनस प्लस मायनस मायनस करायची म्हणजे 2 मधून आपण 1a काढला तर इथे काय राहणार फक्त a आणि ग्रेटर डिजिटला प्लस साइन आहे म्हणून आपण इथे प्लस साइनच राहू द्यायचा आहे. ओके, नेक्स्ट आता जी रिमेनिंग टर्म आहे, रिमेनिंग टर्म आपण इथे 1 लिहून घ्यायचा आहे. नेक्स्ट आता आपल्याला सेकंड एक्सप्लेनेशन मध्ये a टू द पॉवर 3 मायनस 2 याला आपण कशाने मल्टिप्लाय करू शकतो तर आपल्याला ही टर्म मिळणार, ही टर्म मायनस a क्यूब. तर इथे a क्यूब आहे आणि इथे पण a क्यूब टर्म आपल्याला पाहिजे आहे. a क्यूबला आपण 1 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला a क्यूब मिळणार आहे. a क्यूब इंटू 1 a क्यूब. आता इथे आन्सरला मायनस साइन आपल्याला पाहिजे तर जसं आपण 5 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये नियम बघितला होता, प्लस इंटू मायनस इज इक्वल टू मायनस. म्हणजे इथे प्लस साइन आहे तर इथे आपल्याला मल्टिप्लिकेशनमध्ये ह्या नंबरला मायनस साइन द्यायचं असते तर आपल्याला इथे आन्सरला पण मायनस साइन मिळेल, म्हणजे प्लस मायनस मायनस साइन मिळेल. नेक्स्ट आता आपल्याला या 1 ने 2 ला पण मल्टिप्लाय करायचं असते तर इथे मायनस साइन आहे आणि इथे मायनस साइन आहे तर मायनस मायनस प्लस आणि मल्टिप्लाय 2 1 जा 2. जे -1 इथे मिळालेला आहे तो कोएफिशिएंट मध्ये इथे राईट करून घ्यायचा असतो.
आणि जे आपल्याला इथे टर्म मिळालेले आहे त्या टर्म बरोबर पॉवरच्या खाली राईट करून घेऊ. -a³. आता इथे 2 आहे नंबर, तर नंबरच्या खाली नंबर राईट करून घ्यायचा. +2 इथे मायनस घ्यायचा, तर मायनस मायनस साईन प्लस होतील, मायनस प्लस साईन मायनस होणार. इथे मायनस प्लस इथे सबट्रॅक्शन 0 येणार आणि रिमेनिंग जी टर्म आहे ती ॲज इट इज इथे राईट करून घेऊ. आता इथे साईन 1ला प्लस आहे आणि 2ला चेंज झालेलं साईन मायनस आहे. प्लस मायनस सबट्रॅक्शन करायची आहे, म्हणजे 2 मधून 1 आपण मायनस केला तर काय येणार 1 आणि ग्रेटर डिजिटला साईन मायनस आहे, तर इथे पण आपल्याला मायनस साईन घ्यायचा आहे. नेक्स्ट बघायचं आहे. आता इथे ही टर्म आपल्याला मिळालेली आहे a². पण आपल्याला जी डिवायडेशनमध्ये बायनॉमियल टर्म दिलेली होती ही a³ आहे. जी डिवायडेशनमध्ये आपल्याला टर्म दिलेली आहे बायनॉमियल टर्म, ही टर्मची पॉवर ग्रेटर पॉवर आहे ह्या पॉवरपेक्षा. जी आपल्याला ही टर्म दिसते ह्या पॉवरपेक्षा ही ग्रेटर पॉवर आहे. तर याला आपण कशाने मल्टिप्लाय करून a² आणणार आहे, तर याला आपण कशानेही मल्टिप्लाय केलं तर इथे a² येणार नाही. म्हणून हे सोल्युशन इथे स्टॉप करायचं आहे आणि याचा आपण कोइशंट आणि रिमाइंडर लिहून घेऊ. कोइशंट इज इक्वल टू a-1 and remainder is equal to a² plus a-1. ओके. नेक्स्ट 7 नंबर एक्झाम्पल. इथे आपल्याला पॉलिनॉमियल आणि बायनॉमियल दिलेले आहे. मग इथे आपण बायनॉमियल राईट करून घ्यायचं आहे आणि आतमध्ये पॉलिनॉमियल राईट करायचं. इथे बघायचं आहे पॉवर आपल्याला 4 मिळालेली आहे, 3 पण आहे आणि 1 आहे. पण यामध्ये स्क्वेअरची पॉवर म्हणजे 2 पॉवर ही मिसिंग आहे. मग आपल्याला इथे स्क्वेअर पॉवर पण शो करायची आहे. मग कशी शो करायची, तर इथे 4x⁴ राईट करायचा, नंतर 3 पॉवर टर्म राईट करायची आहे आणि इथे आपल्याला 2 पॉवर टर्म राईट करायची. तर इथे आपण +0x² इथे राईट करू शकतो. ओके. आणि ही 1 पॉवर टर्म म्हणजे 7x आणि +1 ॲज इट इज राईट करायची आहे. आता इथे आपल्याला 4x - 1 याला आपण कशाने मल्टिप्लाय करणार आहे की आपल्याला इथे ही फर्स्ट पॉवर मिळणार. ओके, फर्स्ट टर्म मिळणार आहे इथे. तर याला आपण 1 ने मल्टिप्लाय करू शकतो. म्हणजे 4ला आपण 1 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 4 मिळणार आणि या म्हणजे इथे आपल्याला x राईट करायचा आहे आणि इथे पॉवर 1 आहे आणि इथे आपल्याला किती पॉवर द्यायची, 3 पॉवर द्यायची. कारण पॉवर टर्मची आपण ॲडिशन केल्यानंतर इथे आपल्याला 4 मिळायला पाहिजे. म्हणजे इथे 1 पॉवर इथे 3 पॉवर, 3 + 1 4. ओके. मग इथे आपण x³ ने या 4x ला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर इथे आपल्याला 4x⁴ इथे मिळणार. आता आपल्याला -1 ला पण x³ ने मल्टिप्लाय करायचं आहे. मग इथे मायनस लिहायचं आणि -1 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं म्हणजे x³ आन्सर येणार. आता हे x³ जो आहे आलेला इथे कोइशंटमध्ये राईट करायचा आणि जी टर्म ही आपल्याला मिळालेली आहे ही टर्म बरोबर ॲज इट इज इथे राईट करायची आहे. ओके. बघा पॉवरच्या खाली आपण बरोबर 4 पॉवरच्या खाली 4 पॉवर राईट केली आणि 3 पॉवरच्या खाली 3 पॉवर टर्म राईट केलेली आहे. ओके. आता इथे मायनस साईन येणार तर मायनस इथे प्लस होणार, मायनस प्लस मायनस साईन, कारण 4ला इथे प्लस साईन आहे म्हणून साईन चेंज होणार आणि इथे मायनस आहे, मायनस मायनस प्लस साईन येणार. आता इथे आपल्याला मायनस करायची म्हणजे 4 - 4 इथे 0 येणार आहे आणि इथे मायनस आहे इथे प्लस आहे. मायनस प्लस मायनस, बघा हे सेकंड साईन आपल्याला कन्सिडर करायचं असतं कारण या एक्सचं साईन आपण मायनसवरून प्लस साईन चेंज केलेलं आहे. म्हणून मायनस प्लस इथे मायनस करायची, सबट्रॅक्शन करायची आहे. 5 - 1 4 आणि x³ ॲज इट इज. ग्रेटर डिजिट कोण आहे 5 म्हणून आपण इथे 5चा साईन इथे देणार. नेक्स्ट आता जे पण काही इथे व्हॅल्यू आहेत, जे पण टर्म आहेत त्या टर्म इथे आपण अशा राईट करून घ्यायच्या आहे. आता इथे आपल्याला ही बायनॉमियल टर्म घ्यायची आहे सेकंड एक्सप्लेनेशनमध्ये. x4x -1 * ह्याला आपण कशाने मल्टिप्लाय करणार की आपल्याला ही टर्म मिळणार आहे -4x³. ओके. आता -4x³ पाहिजे आहे, इथे 4x आहे
म्हणजे इथे आपल्याला एक्सने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 1ने मल्टिप्लाय करावं लागेल. पण इथे क्यूब आहे, इथे 1 आहे. या 1 मध्ये आपण किती ॲड केले तर आपल्याला 3 मिळणार. 2 ॲड केले तर आपल्याला इथे 3 मिळणार आहे. ओके. आता इथे आपल्याला सेकंड टर्म पण मिळणार आहे, पण त्याआधी आपल्याला इथे साइन चेंज करायचं असते, कारण इथे मायनस साइन आहे आणि इथे दोन्हीही जे टर्म आहेत त्यांना प्लस साइन आहे. मग इथे मायनस साइन केव्हा येत असतं तर प्लस इंटू मायनस इज इक्वल टू मायनस. ह्या 4ला प्लस साइन आहे तर आपल्याला या एक्सला मायनस साइन द्यावं लागेल, म्हणजे इथे आपल्याला मायनस साइन मिळेल. आता इथे आपल्याला एक्स स्क्वेअरने 1ला पण मल्टिप्लाय करायचं आहे, तर इथे मायनस आहे, इथे मायनस आहे, म्हणजे इथे आपल्याला प्लस करायचं. मायनस मायनस प्लस आणि एक्स स्क्वेअर इंटू 1 एक्स स्क्वेअर. आता मायनस एक्स स्क्वेअर हा कोएफिशियंटमध्ये राईट करून घ्यायचा आणि जी ही टर्म आपल्याला मिळालेली आहे ही टर्म बरोबर ह्याच्या पॉवरच्या खाली राईट करून घ्यायची. म्हणजे 3ची टर्म आहे ना पॉवर 3ची, तर पॉवर 3च्या टर्म खाली राईट करून घ्यायची. इथे मायनस आहे 4ला मायनस साइन पण घेतला आपण आणि इथे स्क्वेअर टर्मच्या खाली इथे राईट करून घ्यायची आहे. ओके. नेक्स्ट आपल्याला इथे मायनस साइन चेंज करायचं आहे. बघा इथे मायनस मायनस प्लस आणि इथे मायनस प्लस मायनस साइन येणार आणि याची सबट्रॅक्शन आपण करून घेणार. 4 मायनस 4 इथे 0 आणि इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, म्हणजे मायनस होईल. 0 मधून 1 मायनस केला तर 1च राहील, म्हणजे एक्स स्क्वेअरच राहणार आहे आणि इथे साइन मायनस येणार. ओके. आणि जे राहिलेले टर्म आहेत ते आपण ॲज इट इज इथे राईट करून घ्यायची आहे. नेक्स्ट आता आपल्याला बघायचं आहे इथे एक्स स्क्वेअर मिळणार का. थर्ड एक्सप्लेनेशनमध्ये आपण बायनॉमियल टर्म घेणार आणि त्याला कशाने मल्टिप्लाय आपण करू शकतो की आपल्याला इथे मायनस एक्स स्क्वेअर मिळणार आहे. तर बघा आता इथे आपल्याला एक्स स्क्वेअर पाहिजे आहे. आता इथे 4x आहे, हा 4 इथे कट करावा लागेल जेणेकरून आपल्याला इथे एक्स स्क्वेअरची टर्म मिळणार. मग आपण याला एक्सने मल्टिप्लाय केलं सपोज तर आपल्याला इथे एक्स मिळतो. ओके. आता या एक्सला आपण एक्सने मल्टिप्लाय केलं तर एक्स मिळेल आणि या एक्सला पॉवर 1 आणि या एक्सला पॉवर 1. 1 प्लस 1 इथे 2 मिळणार. पण हा 4 आता इथे आपल्याला पाहिजे नाही, तर आपण काय करणार इथे अपॉन म्हणजेच काय याला 4ने डिव्हाइड करणार आहे. म्हणजे इथे आपण काय करणार ह्या 4x आणि x अपॉन 4चं मल्टिप्लिकेशन केल्यास आपल्याला इथे x टू द पॉवर 2 मिळणार, म्हणजे एक्स स्क्वेअर मिळणार. तर कसं येणार ते बघा, आपण इथे करून बघूया. 4x मल्टिप्लाय x अपॉन 4 असं जर आपण इथे करून बघितलं तर बघा इथे 4 1 जा 4, इथे 4 आणि 4 हे कट होणार, कारण की हा 4 इथे डिवायडेशनला असतो म्हणून हे 4 1 जा 4 कट होतील आणि x इंटू एक्स इकडे एक्स स्क्वेअर येणार आहे. ओके. आणि इथे आता आपल्याला साइन पण बघायचे आहेत. इथे आपल्याला मायनस साइन हवं. आता इथे प्लस साइन आहे तर आपल्याला ह्याला काय द्यावं लागेल मायनस साइन द्यावं लागेल, कारण मायनस प्लस मायनस साइन येत असतं. नेक्स्ट आता आपल्याला सेकंड टर्मला पण मल्टिप्लिकेशन करायचं आहे. इथे 1 आहे तर मग काय येणार आहे इथे साइन 1ला मायनस साइन आणि याला मायनस साइन. मायनस मायनस काय येणार इथे प्लस येणार आहे. ओके. आणि इथे x1 चा x अपॉन 4. ओके. मग हा मायनस एक्स अपॉन 4 हा आपल्याला इथे कोएफिशियंटमध्ये राईट करायचा आहे आणि जी पण टर्म आपल्याला मिळालेली आहे स्क्वेअर टर्म आपण स्क्वेअर टर्मच्या खाली इथे राईट करून घेणार आहे. म्हणजे इथे स्क्वेअर टर्म मिळालेली आहे तर मायनस एक्स स्क्वेअर आणि इथे एक्स अपॉन 4 मिळालेला आहे. एक्स टर्मच्या खाली आपण एक्स अपॉन 4 राईट करणार. तर नेक्स्ट आता जी राहिलेली टर्म आहे ही टर्म आपण इथे ॲज इट इज घेणार. ओके. आता बघायचं आहे की साइन बघा इथे मायनस साइन आहे, इथे आपल्याला मायनस साइनचं प्लस साइन करायचं आहे. मायनस मायनस प्लस साइन येणार आणि इथे प्लस साइन आहे तर इथे मायनस साइन येणार. ओके. हा 1 आपल्याला इथे लिहायचा नाही आहे. तर आता इथे आपण एक्स स्क्वेअर मायनस केल्यास आपल्याला इथे 0 मिळणार आहे सबट्रॅक्शन आणि इथे मायनस मायनस काय होईल प्लस होणार दोघांची, म्हणजे 7x आणि x अपॉन 4 ह्याची आपल्याला ॲडिशन करायची आहे. मग ह्याची ॲडिशन कशी करणार बघा. 7x प्लस x अपॉन 4
तर बघा ॲडिशनमध्ये आपल्याला जे काही डिनॉमिनेटर असतात ते सेम पाहिजे असतात, पण ह्या 7च्या खाली कोणता डिनॉमिनेटर, सपोज 1 डिनॉमिनेटर आहे, काही नाही म्हणजे 1. मग आपण ह्या दोन्हीही डिनॉमिनेटर आधी सेम करून घ्यायचे. मग 1ला आपण 4 मल्टिप्लाय केला तर इथे 4 डिनॉमिनेटर येईल. तसंच आपल्याला 4 म्हणजे 7x ला पण 4ने डिव्हाइड करायचं असतं. ओके, मग काय आन्सर येणार आहे इथे 7 × 4 28 x प्लस x आणि इथे 4 आहे, 4 1 जा 4 आणि इथे 4 दोन्हीही डिनॉमिनेटर येणार आहे म्हणून आपण इथे एकदा राईट करायचे असतात. आणि इथे काय येणार मग 28x प्लस x 29x/4. ओके, म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन केल्यास आपल्याला काय मिळेल 29x/4. इथे आपण 29x/4 राईट करून घेऊ. आता इथे आपल्याला हा 1 इथे राईट करून घ्यायचा आहे, रिमेनिंग 1. आणि इथे साईन काय येणार आहे मग मायनस साईन. का मायनस साईन? कारण ग्रेटर डिजिटला मायनस साईन आहे 7ला, म्हणून आपण इथे मायनस साईन घेतलेला आहे. इथे एक्स राईट करायचा आहे आपल्याला. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ही जी टर्म आहे 29x/4 ही टर्म आपल्याला मिळायला पाहिजे. कशाला मल्टिप्लाय केल्यानंतर? ह्या बायनॉमियल टर्मला मल्टिप्लाय केल्यानंतर ही टर्म आपल्याला मिळायला पाहिजे. मग 4th एक्सप्लेनेशनमध्ये आपल्याला इथे राईट करायचं आहे 4x - 1 मल्टिप्लाय. कशाने मल्टिप्लाय केल्यास आपल्याला ही टर्म मिळणार आहे 29x/4 ही टर्म आपल्याला पाहिजे आहे. मग आता हे असं आपल्याला ठरवायचं असतं ना, तेव्हा आपण काय करायचं 4x डिवायडेड बाय 29x/4 करायचं असतं. म्हणजे आपण सध्या हे मायनस साईन इथेच राहू देऊ आणि 29x/4 इथे घ्यायचा आणि डिवायडेड बाय आपण इथे 4x राईट करू. ओके, म्हणजे दोघांची डिवायडेशन केल्यास आपल्याला इथे नंबर समजणार कोणता येणार. तर इथे आता 4xला कोणताही डिनॉमिनेटर नाही म्हणजे काय असतो 1 असतो. ओके, आता इथे डिवायडेशनमध्ये आपण रेसिप्रोकल करायचा असतो मल्टिप्लिकेशन साईन देऊन. तर आपण काय करणार 29x/4 हे फ्रॅक्शन ॲज इट इज राहू द्यायचं आहे आणि इथे मल्टिप्लाय करायचं आणि सेकंड फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल करायचा असतो. रेसिप्रोकल म्हणजे डिनॉमिनेटर कुठे जाणार न्यूमरेटरमध्ये आणि हा न्यूमरेटर कुठे येणार डिनॉमिनेटरमध्ये. ओके, आता आपल्याला याची मल्टिप्लाय करायची आहे. 29x × 1 29x येणार आहे आणि 4 4 जार 16 इथे x आहे म्हणून x. आता न्यूमरेटरमध्ये x आहे, डिनॉमिनेटरमध्ये x आहे, म्हणजे आपल्याला हा x आणि हा x इथे कट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला 29/16 हा नंबर मिळालेला आहे. हा नंबर आपल्याला केव्हा मिळाला? जेव्हा आपण 29x/4ला डिवाइड केलेला आहे 4xने, तेव्हा आपल्याला हा नंबर मिळाला. म्हणजे 29/16ने जर समजा आपण 4xला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 29x/4 हा नंबर मिळणार आहे. ओके, आता इथे आपण ही सेकंड टर्मला पण मल्टिप्लाय करून घेणार, पण त्याआधी आपल्याला बघायचं इथे साईन काय आहे मायनस. म्हणजे इथे आपल्याला प्लस साईन राहू द्यायचा आहे आणि ह्या 29/16ला साईन काय द्यायचा आहे मायनस साईन द्यायचा आहे, कारण इथे प्लस आणि मायनस इथे मायनस साईन येणार. ओके, नेक्स्ट आता आपण 1 × 29/16 मल्टिप्लाय करू. तर बघा इथे मायनस साईन आहे, इथे मायनस साईन, मायनस मायनस इथे काय होणार प्लस आणि 29/16 × 1 जर केलं तर 29/16च येणार आहे. ओके, आता हा जो नंबर आपल्याला मिळालेला आहे हा नंबर आपण इथे क्वेश्चनमध्ये राईट करून घेऊ -29/16. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं असते, जे पण काही इथे टर्म मिळालेले आहेत त्या टर्म आपल्याला इथे राईट करायच्या असतात. बघा इथे x टर्म आहे, इथे पण x टर्म आहे, तर ही टर्म आपण इथे राईट करून घेऊ -29x/4 आणि इथे येणार आहे +29/6. ओके, नेक्स्ट आता आपल्याला साईन चेंज करायचे असतात. बघा इथे आपण मायनस करत असतो, तर इथे 29/4ला काय आहे साईन मायनस साईन आहे, मायनस मायनस इथे साईन प्लस होणार आहे
आणि इथे मायनस आहे, इथे प्लस साईन आहे, तर मायनस प्लस मायनस साईन होणार. मग इथे मायनस प्लस याची सबट्रॅक्शन करून काय येणार आन्सर? 0 आन्सर येणार आहे. आणि इथे आपल्याला प्लस आणि मायनस म्हणजे इथे 1 आहे ना टर्म, या 1 टर्म आणि ही जी 29/16 आपण टर्म घेतली ह्यांची आपल्याला इथे सबट्रॅक्शन करायची. सबट्रॅक्शन करून बघूया कशाची करायची आहे? 1 आणि -29/16. इथे आपण सबट्रॅक्शन करू 1 - 29/16. बघा आता जेव्हा आपण सबट्रॅक्शन करत असतो तेव्हा आपल्याला दोन्हीही जे फ्रॅक्शन असतात त्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर सेम पाहिजे असतो. तर इथे 1 आहे, 1ला डिनॉमिनेटर काही नाही मीन्स व्हॉट काय असतो? 1 असतो. ओके. आता इथे आपल्याला बघायचं आहे की दोघांचा डिनॉमिनेटर तर सेम नाही आहे. मग आधी आपण डिनॉमिनेटर सेम करून घेऊ. मग इथे आपण 16 या 1ला कशाने मल्टिप्लाय केल्यास आपल्याला 16 डिनॉमिनेटर येणार आहे. 16ने मल्टिप्लाय केल्यास मग आपण इथे 16ने मल्टिप्लाय करूया. बघा इथे डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केला आपण 16ने, तर आपल्याला न्यूमरेटरला पण 16नेच मल्टिप्लाय करायचं असते कारण हा एकच फ्रॅक्शन आहे ना म्हणून. आता काय आन्सर येणार बघा? 16 × 1 = 16, इथे 16 × 1 = 16 -29/16. आता इथे डिनॉमिनेटर सेम आहे तर आपण एकदा राईट करून घेऊया डिनॉमिनेटर. आणि इथे आपल्याला 16 - 29 करायचं आहे. म्हणजे काय होणार? 29 मधून आपण 16 मायनस केला तर काय येणार? 30 आणि अपॉनमध्ये हे 60 आन्सर येणार आहे. ओके. म्हणजे काय मिळणार नंबर? 13/60. आणि इथे मायनस साईन येणार आहे कारण इथे 29ला आपण मायनस साईन घेतलेला आहे. आता इथे आपल्याला हा -13/16 मिळालेला आहे. तर हा आपण इथे राईट करून घ्यायचा आहे ह्या नंबर खाली, कारण आपण 1 आणि 29/16ची मायनस केली होती ना, तर हा नंबर आपल्याला मिळालेला आहे. म्हणून इथे आपण राईट करून घेऊया 13/16 आणि इथे मायनस साईन आपण देणार आहे. आता इथे आपण पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकत नाही कारण इथे कोणत्याही आपल्याला इथे व्हॅरिएबल आणि पॉवर टर्म मिळालेली नाही. इथे आता आपण कोइफिशिएंट आणि रिमाइंडर राईट करून घ्यायचा आहे. कोइफिशिएंट काय मिळालेला आहे बघा. इथे x³ - x² - x/4 - 29/16 हा पूर्ण वरती मिळालेले जे नंबर आहेत हे कोइफिशिएंट आपल्याला इथे राईट करायचे असतात. ओके. x³ - square - x/4 - 29/16. नेक्स्ट आता रिमाइंडर राईट करूया. रिमाइंडर आपल्याला -13/16 मिळालेला आहे. ओके. इथे हा आपला 7 नंबरचा क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. हा क्वेश्चन थोडा लेंदी वाटत असल्यास तरीही खूप इंटरेस्टिंग आहे आणि महत्त्वाचा पण तितकाच आहे कारण यामध्ये या क्वेश्चनमध्ये नवीन नवीन टर्म आपल्याला शिकायला मिळालेले आहेत. ओके. तर तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट समजला असेल, आवडला असेल, तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा की तुम्हाला समजलेलं आहे का. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट प्रॅक्टिस सेटमध्ये. तोपर्यंत बाय बाय.